मुलं आजारी असतील ना तर घर पण एकदम असं शांत शांत वाटतं. आज आहे ना स्वरूप स्कूलमधून आल्यापासून त्याची तब्येत जरा ठीक नव्हती. श्रीषा बघा कशी डोकं दाबून देते आणि नेमकं आजच आठवड्यातनं एक दिवस पप्पांना ऑफिसला जायचं होतं आणि तो दिवस नेमका आज होता. त्यामुळे पप्पांचं लक्ष देखील लागेना. तर रात्री पप्पांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरकडून आल्यावरती मेडिसिन देऊन त्याला दाल खिचडी दिली आणि सकाळी त्यांनी सांगितलं, पप्पा मला तुम्ही डाळिंब आणा. तर पप्पा लवकर उठून आहे ना मार्केट यार्डला गेलेली, फळभाज्या घेऊन आलेल्या आणि त्याचे आवडते फ्रूट देखील. त्यानंतर आहे ना म्हटलं व्यवस्थित आपण भाज्या ऑर्गनाईज करून ठेवाव्यात. तर सगळ्यांनी मिळून केलं. त्यानंतर स्वरूपला आहे ना मी थोडंसं गरम पाण्याने हातपाय पुसून घेतले आणि ब्रश करून त्याला पोहे खायला दिले. तर तो श्रीषाला देखील भरवत होता. डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन दिले आणि हे नेबुलायझर दिलं. तर हे नेबुलायझर खूप उपयोगी पडतात. स्वरूपला मी लहानपणापासून देते पण डॉक्टरांच्या परमिशननेच. आणि बघा थोडंसं औषध वगैरे घेतल्यानंतर त्याला जरा बरं वाटतंय आणि मग दोघंही छान खेळतात. तर मस्ती आहे ना दोघांची अजिबात